नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट मिळणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे या तारखेला एकत्रित 3,000 रुपये जमा होणार आहेत. कोणती आहे तारीख, काय आहे बातमी, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत. चला सुरू करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर महिन्यातील चौथ्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरता महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये नुकताच तिसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. ज्या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले होते, त्यांच्या बँक खात्यात सप्टेंबरच्या तिसऱ्या हप्त्याचे 1,500 रुपये. आणि ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात नवीन अर्ज केला होता आणि त्यातील ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला होता, त्यांच्या खात्यात 1,500 रुपये. तसेच ज्या महिलांचे अर्ज जुलै ऑगस्ट महिन्यातच मंजूर झाले होते पण त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते, अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 4,500 रुपये जमा करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अजूनही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत, त्यासाठी आजपासून शासनाकडून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. 29 ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत असल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये बहिणींच्या खात्यात 10 ऑक्टोबरपर्यंत जमा करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेदरम्यान केलेली आहे. त्याच्यामुळे आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात येत्या 8च दिवसात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्हीही महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये जमा होतील, असं ते म्हटलेले आहेत.